नमस्कार, मी श्री प्रदीप काशीनाथ पाटील, अनुदानित आश्रमशाळा वैरार, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। काय नेमका आपल्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, काय सांगा? माननीय प्रकल्प अधिकारी यांच्या चुकीच्या धोरणामुळे माझं समायोजन झालेलं नाही। माननीय अपराजित आदिवासी विकास ठाणे यांनी मोहा तालुका कळंब या आश्रमशाळेत माझं समायोजन केलं होता, पण समायोजन आपल्या मुख्याध्यापकांना आणि संस्थापक मोहा यांनी मला करून घेतलं नाही, म्हणून 9 महिने माझे प्रत्यक्ष कालावधी वेतन वाढले आणि त्या काळामध्येच माझे शाळेतले काही कर्मचारी कोर्टात गेले होते आणि त्यांचंसुद्धा प्रत्यक्ष कालावधी वेतन थांबलेलं आहे आणि ते कोर्टात गेलेले आणि माझे असे दोन्ही प्रत्यक्ष कालावधी वेतन आमच्या शाळेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं वेतन हेडवर आम्हाला ते मिळावं आणि माननीय प्रकल्प अधिकाऱ्यांनी माहे 2025 जून 2025 पासून आम्ही त्याला पत्रव्यवहार केलं आहे। कोणतेही पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाला कळवले नाही। ज्यावेळी मी उपोषणाचा अर्ज दिलो 17/3/2026 रोजी, तर त्यावेळी त्यांनी जागे होऊन आम्हाला लगेच आता 24/3/2026ला त्यांनी पत्र वरिष्ठ कार्यालयाला कळवतात की प्रदीप पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांचे कोर्टात गेलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजनचं आदेश आहे आणि त्या पद्धतीने त्यांना प्रत्यक्ष कालावधी वेतन मिळावं। मग त्याच्यानंतर आमच्या शाळेचं हस्तांतर झालेलं आहे मागील ऑगस्ट महिन्यामध्ये। तसं हस्तांतर खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर याच्यावरून श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर अल्पसंख्याक संस्था लातूर यांना हे हस्तांतर होऊन आमची शाळा पुन्हा एकदा चालू राहावी। ही आदिवासी आश्रमशाळा आहे, आदिवासी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, आदिवासी मुलांचं नुकसान होऊ नये आणि शिक्षकांना परत शाळा बंद झाल्यानंतर त्यांचं समायोजन इथं सोलापूर जिल्ह्याच्या व्यतिरिक्त फक्त अनुदानित आश्रमशाळा अनुदानितलाच करतात। इतर शाळेचं जनरल शाळेचं कसं जिल्हा परिषदला होतं तसं होत नाही आहे। तसं माननीय अपर आयुक्त व आयुक्तांनी आम्हा शिक्षकांचा विनंतीचा विचार करून आमची शाळा बंद न करता, समायोजन न करता पुनश्च त्या शाळेला मान्यता द्यावी आणि शाळा बंद करू नये। आणि शाळा बंद करणे म्हणजे एक विद्यार्थ्यांच्यासाठी सर्वात मोठं नुकसान आहे। आणि जसं जपानमध्ये एका मुलीसाठी रेल्वे तिथंपर्यंत शासन देऊ शकते, इथं तर आदिवासी विभागाच्या 100-150 विद्यार्थी आहेत आणि 100-150 विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या व्हिजिटमध्ये निदर्शनास आहेत आणि तसं शाळेच्या हजेरीपटावर तसं नोंद पण आहे। तर 150-170 असे विद्यार्थी व्हिजिटवेळी उपस्थित होते, तर एवढ्या विद्यार्थ्यांचं नुकसान प्रकल्प अधिकारी व माननीय अपर आयुक्त आणि माननीय आयुक्त मॅडम आदिवासी विभाग यांनी विनंती आहे की आपण शाळा बंद करू नये, तसं आपण आपल्या स्तरावरून शाळा बंद होऊ नये म्हणून असं शिफारस वर द्यावी आणि आमचे 9 महिन्याचे प्रतीक्षा कालावधी वेतन माहे ऑगस्ट 2024 पासून ते एप्रिल 2025 पर्यंत तात्काळ वेतन अदा व्हावी हीच नम्र विनंती। हीच धन्यवाद। या सदर प्रकरणासंदर्भात आपण प्रशासकीय स्तरावरती कुठे कुठे पाठपुरावा केला आणि त्यांचं काय उत्तर आलंय? माननीय जिल्हाधिकारी, माननीय प्रकल्प अधिकारी, माननीय लोकप्रतिनिधी सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब आणि महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना तानाजी कांबळे सर व शिक्षक भारती संघटना सुजित काटमोरे सर, हुंडे सर, आदिवासी संस्कृती विभाग संघटना शिक्षक संघटना नागपूर आणि सर्व आमच्या आदिवासी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाशी मी संपर्क साधलेला आहे, तरी अद्यापही मला न्याय मिळालेला नाही। पण ज्यांना लोकप्रतिनिधी व शिक्षक संघटना ही माझी पाठपुरावा आजपर्यंत आता करत आहे। काय तुमच्या याच्या पुढची तुम्हाला जर सदर प्रकरणात जर न्याय मिळाला नाही तर सदर प्रकरणात जर मला न्याय मिळाला नाही तर मी मुंडन आंदोलन करणार आहे। त्याच्यानंतर आमरण उपोषणाला तर आजपासून मी बसलेला आहे आणि न्याय मिळेल तोपर्यंत मी उपोषणाला बसणारच आहे। जर न्याय मिळाला नाही तर मग पुढील धोरणानुसार मी अर्धनग्न आंदोलन करणार आहे। मग शेवटी जर तरीही प्रशासन जागे नाही झालं तर मग मी आत्मदानाचा इशारा देत आहे। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।